समर्थ. म्हणून बघा आपण एखाद्या गोष्टीसाठी खूप प्रयत्न करतो, कष्ट करतो, मेहनत करतो. पण एवढं करून सुद्धा ती गोष्ट ज्यावेळेस आपल्याला मिळत नाही, त्यावेळेस आपण काय म्हणतो, की जाऊ दे, ही गोष्ट माझ्या नशिबातच नव्हती किंवा ही गोष्ट मला मिळणं शक्यच नव्हतं. मी खूप प्रयत्न केले, कष्ट केले, पण माझे प्रारब्धाचे भोग होते, त्याच्यामुळे मला ती गोष्ट मिळाली नाही. असं आपण ज्यावेळेस आपण स्वतःसोबत बोलत असतो, त्यावेळेस अचानकपणे अशी काहीतरी गोष्ट घडते, की आपल्या नशिबामध्ये जी गोष्ट नव्हती, जसा आपण विचार केला होता, की गोष्ट अशक्य आहे माझ्यासाठी, ती सुद्धा गोष्ट आपल्याला मिळते आणि ती सुद्धा गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये शक्य होते. ती कशामुळे माहितीये का? ती फक्त आणि फक्त तुमच्या स्वामी कृपेमुळे ती शक्य होत असते. तुमची सेवा चालू असते, सोबत तुमची मेहनत कष्ट सुद्धा चालू असतात. त्याच्यामुळे तुमच्यावर स्वामी कृपा होते आणि तुमच्या आयुष्यात ज्या गोष्टी अशक्य आहेत त्या सुद्धा गोष्टी शक्य व्हायला सुरुवात होत असते. पण स्वामी कृपा केव्हा होऊ शकते तुमच्यावरती? त्यासाठी काय करावं लागेल? तर स्वामी कृपा होण्यासाठी तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही 5 गोष्टी करणं खूप जास्त महत्वाचं आहे. या 5 गोष्टी जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नित्यनेमाने चालू ठेवला, तर खरंच सांगते तुमच्या आयुष्यात तुम्ही ज्या गोष्टी अशक्य समजत आहात, त्या सुद्धा गोष्टी 100% शक्य होणार आहेत. पण ह्या 5 गोष्टी कुठल्या आहेत, कशा प्रकारे करायच्या आहेत, त्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल, तर नक्कीच माझे YouTube चॅनल शीतल स्वामी सेवा चॅनल व्हिजिट करा. तर संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आलेला आहे. लिंक तुम्हाला खाली भेटून जाईल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.